खाली तयार आहेत का बघा सगळं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कैलासवासी प्राध्यापक भास्करराव रंगराव थोरात यांच्या 13व्या पुण्यस्मरण निमित्तानं प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित स्मृती व्याख्यान कृतज्ञता सन्मान व अवयवदान कार्यशाळेत इथे उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थीगण शिक्षकगण यांचं मनपूर्वक स्वागत. अर्थात ज्या भूमीनं शूरांची वीरांची थोर महात्म्यांची भूमी म्हणून ओळख निर्माण केली, अर्थात सदर कार्यक्रमाची सुरुवात याच महाराष्ट्र भूमीला वंदन करून अर्थात महाराष्ट्र राज्यगीतानं सादर करीत आहोत. मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण जिथे बसलेले आहात तिथेच उभे राहून महाराष्ट्र राज्यगीताला वंदन करूया. धन्यवाद. अर्थात ज्या कार्यक्रमाची सुरुवात या महाराष्ट्र भूमीला वंदन करून झाली, त्या कार्यक्रमाची इतकी सुंदर सुरुवात करून देणारी ही महाराष्ट्राचं भविष्य असणारी ही पिढी, अर्थात त्यांचा सन्मान झाला पाहिजे. मी उपस्थितांना सर्वांना म्हणतो की एकदा टाळ्यांचा आवाज जोरात आला पाहिजे. हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे, हा महाराष्ट्राचा उद्याचा आवाज आहे. अर्थात ज्यांच्यामुळे हे शक्य झालं, अर्थात आदरणीय शाहीर रूपचंद चव्हाण सर, त्यांचा हा संच सध्या मंचावर उपस्थित आहे. मी आदरणीय सुभाष कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी ही जी आपली नवी पिढी आहे, रूपचंद चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली ती ते उपस्थित आहे, त्यांचा तुम्ही सन्मान करावा. अर्थात ज्यांनी ज्यांनी ही शायरी गायली आहे, हे वंदनगीत गायलं आहे, मिहीर थोरात, सिद्धी थोरात, क्षितिज घोटकर, स्वराज जाधव, अवनीश महाडिक, आराध्या महाडिक, दिव्या महाडिक ही टीम सध्या मंचावर उपस्थित आहे. आदरणीय कुलकर्णी सर हे शाहीर रूपचंद चव्हाण सर आणि त्यांचा जो संच आहे त्यांचा सन्मान करतील. टाळ्या झाल्या पाहिजेत.
नव्या पिढीचा सन्मान होणं हे गरजेचं असतं आणि आम्हाला ऐकणारी ही नव्या पिढीचे नवे सगळे विद्यार्थीगण आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांना आयोजकांच्या वतीनं शब्दसुमनांनी तुमचं मी स्वागत करतो.